हरवत चालली माणुसकी. आजकालच्या दगदगीच्या जीवनात काही कारणांमुळे कित्येकदा मनामध्ये तेढ निर्माण होऊन एकमेकांविषयी गैरसमजुती निर्माण होत जातात आणि परस्पर संबंधांमुळे दुरावा निर्माण होत आहे. सर्व प्राण्यांमध्ये माणूस हा अतिशय वेगळा असून बुद्धिवान प्राणी आहे. याच माणसाला निसर्गाने मन आणि बुद्धी बहाल केली. बुद्धीच्या जोरावर त्याने 10 दिशा काबीज केल्या. बुद्धीच्या जोरावर त्याने चंद्र ताऱ्यांना गवसणी घातली. इतके त्याचे कर्तृत्व मोठे झाले आणि त्याच कर्तृत्वापुढे त्याला आभाळी ठेंगणे वाटू लागले. इतक्या त्याच्या कर्तृत्वाच्या सीमा अथांग पसरल्या. पण आधुनिकतेचे वारे लागलेला हाच माणूस मात्र त्याच्या माणसांशी असलेले नाते आणि मातीशी असलेली नाळ मात्र विसरत चालला. आणि हीच माणुसकी काळाच्या ओघात हरवत चालली आहे. अहो, एकेकाळी रस्त्यावरून चालताना एखाद्या माणसाला रस्त्यावर काटा दिसला तर तो माणूस तो काटा उचलून बाजूला टाकत होता. आजच्या माणसाला तो काटा मात्र टोचल्याशिवाय दिसतच नाही. पूर्वीच्या काळी घासातला घास, वाटीभर भाजी शेजारच्या घरी नेऊन द्यायची परंपरा होती. दिवाळीच्या वेळी केलेला फराळ स्वाद सगळीकडे मिळायचा. माणुसकी जपत जपत नाती जपू लागायचा. माणूस बदलत गेला तशा बंद झाल्या या प्रथा. आज रोज सकाळी आम्ही शिळा मसाले भात अन चपात्या कचरकुंडीत टाकतो, तेव्हा आठवत नाही आम्हाला ते फुटपाथवरचं लेकरू. हरवली आमच्यातली माणुसकी असं म्हणण्यात आता काही वावगं नाही. आता आम्ही शेजाऱ्यांचीही विचारपूस करण्याची तसदी घेत नाहीत. एकाच्या दुःखात तेव्हा शेजारी पाजारी रडत होते. एकाच्याच दुःखात तेव्हा शेजारी पाजारी पण रडत होते. आता मात्र बदल झाला. शेजार धर्मही मेला, हळूहळू संपतही गेला. एकाच्या यशात आता सारी मने नाराज होतात. माणसातला माणूस मेला म्हणे भारत विकसित होत आहे. एकाची जळते धाडी दुसरा त्यावर पेटतो विडी, अशी गत झाली आहे माणसांची. हरवत चालली माणुसकी. माणूस पेराल उगवेल माणुसकी, ही मन आता खोटी होत चालली. मूल्यहीन समाजात माणुसकी आता औषधालाही नाही उरली. खून, दरोडे, भांडणे, चोऱ्यामाऱ्या साऱ्याच वाढत चाललाय कहर. बेकारी, महागाई, बेरोजगारी, समाज जीवनावर होतोय त्याचा असर. अमानुषपणे वागलास निसर्गाशी, प्राणवायू अभावी गुदमरला श्वास. स्वतःच्या स्वार्थापायी केली वृक्षांची कत्तल, करोनाने आवळला गळ्यास फास. दुष्काळी, अवकाळी, चक्रीवादळ झाली पिकांची अतोनात हानी, तरी येत नाही सरकारला जाग. बळीराजा मात्र डोळ्यात पाणी. भ्रष्टाचाराने पोखरला समाज, आता हरवत चालली माणुसकी. एकमेकांबद्दल माया, प्रेम, जिव्हाळा राहिली नाही माणसात आपुलकी. एक दिवाळी होती, कुटुंब सारे सोबत असायचे. शेजार पाजाऱ्यांचे साऱ्यांचेच धाक असायचे. फराळाचा स्वाद सगळीकडे मिळायचा. माणुसकी जपत जपत नाती जपू लागायचा. एकाच्या यशात तेव्हा लाखो भागीदार व्हायचे. नकळत का होईना ते कडक स्वभावाचे काकाही पाहिजे. मनी कसा आनंद असायचा. माणुसकीचा नव्याने बीज पेरायचा. जग बदलू लागले जसे नाती लयास आली. एकाच्या यशाने आता सारी मने नाराज झाली. खंत राहिलीच मनी शेवट माणुसकी संपण्याची. ना किंमत करी कोणी आता त्या यशाच्या कष्टाची. शेजारधर्मही मेला, हळूहळू संपतही गेला. हो, शेजारधर्मही मेला, हळूहळू संपतही गेला. बदल जरूर हवा, पण माणुसकीचा आपलेपणा अंत नको व्हायला. ना धाक आता पडतो कानी, ना कोणी अबोल असल्याचे जाणवते. कुटुंब जे होते तेव्हा तेच आज एकटेपणाने वागवते. सारेच कसे आयते मिळाले, जग पुढे जात आहे. माणसातला माणूस मेला म्हणे भारत वळण घेत आहे.
आता काय फरक पडतो मांडले कितीही शब्द, माणुसकीचा राजीनामा द्यावा कारण माणूस हाच निशब्द. माणसामाणसातील हरवली माणुसकी, रोज घेतो आम्ही माणसातल्या जनावरांची प्रचिती. मुखवट्याचा नुसता बाजार सगळा, बदलणारे चेहरे पाहून गुंग होते मती. सज्जनांना लागू सगळे कायदे इथे, दुर्जनांना पापाची रोज येते अनुभूती. एक दिवाळी होती. कुटुंब सारे सोबत असायचे. शेजारी पाजाऱ्यांचे साऱ्यांचेच धाक असायचे. फराळाचा स्वाद सगळीकडे मिळायचा. माणुसकी जपत जपत नाती जपू लागायचा. एकाच्या यशात तेव्हा लाखो भागीदार व्हायचे. न कळत का होईना ते कडक स्वभावाचे काका ही पाहिजे. मनी कसा आनंद असायचा. माणुसकी नव्याने बीज पेरायचा. जग बदलू लागले जसे नाती लयास आली. एकाच्या यशाने आता सारी मनी नाराज झाली. खंत राहिलीच म्हणे शेवट माणुसकी संपण्याची. ना किंमत करी कोणी आता त्या यशाच्या कष्टाची. शेजारधर्मही मेला, हळूहळू संपतही गेला. बदल जरूर हवा पण माणुसकीचा आपलेपणाचा अंत नको व्हायला. ना धाक आता पडतो कानी, ना कोणी अबोल असल्याचे जाणवते. कुटुंब जे होते तेव्हा तेच आज एकटेपणाने वागवते. सारेच कसे आयते मिळाले, जग पुढे जात आहे. माणसातला माणूस मेला म्हणे भारत वळण घेत आहे. आता काय फरक पडतो मांडले कितीही शब्द, माणुसकीचा राजीनामा द्यावा कारण माणूस हाच निशब्द. माणसामाणसातील हरवली माणुसकी, रोज घेतो मी माणसातल्या जनावरांची प्रचिती. मुखवट्यांचा नुसता बाजार सगळा, बदलणारे चेहरे पाहून गुंग होते मती. सज्जना लागू सगळेच कायदे इथे, दुर्जनांच्या पापाची रोज येते अनुभूती. लिलाव झाली पैशांवर नैतिकता, नसे कोणीच कोणाला भीती. बुरसटली आहे मानसिकता तर, कशी उरणार तरी रक्ताची ही नाती. विखरल्या भावभावना, रंगही आता विभागले. विसरलो देश जवळच्या, वाटू लागल्या जाती. जगलो कसे नि मेलो कसे, मी पुसणार ना कोणी कसे. माणूस पेराल उगवेल माणुसकी, ही म्हण आता खोटी होत चालली. मूल्यहीन समाजात माणुसकी ही आता औषधालाही नाही उरली. खून, दरोडे, भांडणे, चोऱ्यामाऱ्या, साऱ्यांचा वाढत चाललाय कहर. बेकारी, महागाई, बेरोजगारी, समाज जीवनावर होतोय त्याचा असर. अमानुषपणे वागलाच निसर्गाशी, प्राणवायू अभावी गुदमरून श्वास. स्वतःचा स्वार्थापायी केली वृक्षांची कत्तल, कोरोनाने आवळला गळ्यात श्वास. दुष्काळी अवकाळी चक्रीवादळ झाली, पिकांची अतोनात हानी. तरी येत नाही समाजाला जाग, बळीराजा मात्र उपाशी. मन नावाचा कोपरा. माणूस नावाच्या सजीवात मन नावाचा कोपरा वसतो. असंख्य गोष्टीचा दडलेला येथे खजिना असतो. काही स्वप्ने पूर्ण झाल्याचा आनंद असतो, तर काही स्वप्ने अपूर्ण असल्याचा गंध येथे दरवळतो. आठवणींचा खेळ रोज चालू असतो. याच खेळात स्वतःलाच मात्र हरवून बसतो. पर्वा नसते कोणाला याची, जो तो आपली गरज भागवत असतो. मन नावाचा कोपरा मात्र आशेच्या हिंदोळ्यावर जगत असतो. समजून घेण्यास कठीण असला तरी अशक्य मात्र नक्कीच नसतो. जगता आलं पाहिजे. मरता केव्हाही येतं, पण जगता आलं पाहिजे. सुख भोगता केव्हाही येतं, पण दुःख पचवता आलं पाहिजे. यशाने माणूस उंच होतो, पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजे. मिळालेल्या यशात आनंद मानून समाधानाने जगता आलं पाहिजे. पाप काय कसेही करता येते, पण पुण्य करता आलं पाहिजे. ठेच ही जीवनात लागतेच, सहन करता आली पाहिजे. जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल, ती उणीव भरता आली पाहिजे. हास्य आणि अश्रूंचा मिलाप करून
फक्त समाधानी जगता आलं पाहिजे. मरता केव्हाही येतं, फक्त जगता आलं पाहिजे.